आपल्या जीवनाचं प्रयोजन काय आहे? नेमकं हे जीवन कशासाठी मिळालेलं आहे? कधी हे पूर्ण होणार आहे? याच्यावर आपण जर विचार केला तर आपल्याला अनेक गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये घ्यावा लागेल. हे जे समोर आपल्या डोळ्यांचे हे जग दिसतंय, ह्या जगाचा जो कार्यव्यवहार जर आपण पाहिला, त्याच्यामधले घटना, प्रसंग आणि त्याचप्रमाणे पाठीमागे झालेला हा फार मोठा इतिहास, हा जर सगळा आपण पाहिला, ह्या मानवी जीवनामध्ये घडणाऱ्या, या जगामध्ये घडणाऱ्या ह्या अनंत घडामोडीचा जर आपण अभ्यास केला तर नेमकं जीवनाचं प्रयोजन काय आहे? नेमकं कुठे घेऊन जायचंय माणसाला? नेमकं काय सापडायचंय? नेमकं करायचंय काय? आणि नेमकं मिळवायचंय काय? या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये डोकं आपलं काम करणार नाही. अशा पद्धतीचे अनेक गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. काय घडत नाही जगामध्ये? बाळाला जन्म देणारी आई त्या क्षणी जाऊ शकते, किंवा बाळही जन्माला येतं आणि त्या क्षणी जाऊ शकतं. काय अर्थ आहे या गोष्टीचा? कोण सांगेल या गोष्टीचा अर्थ? या जगामध्ये काय काय घडत नाही? बापाने लेकरं संपविली हे पण घडतंय, आणि लेकरांनी आई वडिलाला संपविले असं पण घडतंय. काय घडत नाही या जगामध्ये? भाऊ तर भावाचा वैरी आहे, एकमेकाला संपवतो हे तर आपल्याला माहित आहे, पण कोण कोणाला संपवित नाही. या जगामध्ये सत्ता संपत्तीसाठी जो संघर्ष चालू आहे, अनंत अपराध ज्याची नोंदच होऊ शकत नाही, एवढ्या प्रचंड त्या ठिकाणी चालू असलेले जगातले अनेक प्रसंग. मग या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की काय आहे या जगाचं प्रयोजन? नेमकं कशासाठी ही धडपड चालू आहे? एखादं युद्ध होतं, त्याच्यामध्ये हजारो लाखो लोक मारले जातात, आणि एकट्या हिटलर सारख्या माणसाने या जगामध्ये लाखो लोकांचा बळी दिलेला आहे. काय आहे या जीवनाचं खरं सार्थ? काय हे जीवन सांगू इच्छिते? काय याच्यामधून निष्पन्न होणार आहे? रस्त्याच्या कडेला अनंत छोटे जीव किती मोठ्या प्रमाणामध्ये हजारो लाखोच्या संख्येने जन्माला येतात, आणि त्यांचं आयुष्य 1-2 तासाचं बी नसतं. एखाद्या गाडी खाली जाणं आणि संपूर्ण समाप्त. कशासाठी प्रकट झालं जीवन त्या रूपाने? लगेच संपवून का टाकलं? काय चालू आहे नेमकं? स्वतःची पिल्लं सांभाळण्यासाठी ते पक्षी काय कसरत करतात, आणि त्याच्यातही पुन्हा त्यांची अंडी एखादा साप येऊन खाऊन जातो. अनंत संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये, सदा मृत्यूची भीती. किती असंख्य, प्रत्येक जीव हा स्वतःचं जीवत्व सांभाळण्यासाठी धडपडतोय, ते सुरक्षित करण्यासाठी जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतोय. काय घडत नाही तर समुद्र मर्यादा ओलांडून सुनामी येते, आणि वस्तीच्या वस्ती आतमध्ये तो घेऊन जातो. मोठा पूर येतो, गावाच्या गाव सोडून वाहून घेऊन जातो. काय घडत नाही ते? असे काही प्रसंग आहेत की त्याचा आपण उच्चार पण नाही केला पाहिजे. इतकी बेकार आणि भयानक या जगामध्ये गोष्टी घडतात. असं वाटतं की या जीवनाला कोणाचं नियंत्रण आहे का नाही? कोणी वाले आहे का नाही या जगाला? अशा प्रकारे काय सगळं घडतं. मग अर्थ काय आहे जीवनाचा? नेमकं हे जग चालविणारं कोणी आहे का नाही?
आणि मग या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर आपल्याला ह्याचं उत्तर काय सापडेल? अशा पद्धतीने आपण कितीही विचार केला तरी जीवन नेमकं काय आहे, ते कोणीकडे घेऊन जातंय, नेमकं ह्याच्यातून साध्य काय करायचंय, या प्रश्नाची उत्तरं कधीही मिळणार नाहीत. आणि म्हणून एक आपल्या दर्शनशास्त्राने जे द्रष्टे महापुरुष होऊन गेले, ज्यांनी जीवनाच्या वरी जाऊन जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकलेला आहे आणि त्यांच्या दृष्टीला या जीवनाकडे पाहून जे काही जीवनाचं यथार्थ दर्शन झालेलं आहे, तिथेच आपल्याला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं भेटणार आहेत. जीवन ज्या पद्धतीने चालू आहे, आजच नाही, पाठीमागून अनंत काळापासून ते चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट दिसेल की या जीवनातून सार्थक असं बाहेर काहीच निघत नाही. आणि म्हणून जे द्रष्टे महापुरुष होऊन गेले, ज्यांनी जीवनाला खऱ्या अर्थाने जीवनाच्या परे जाऊन पाहिलं, त्यांनी या जीवनाकडे पाहून जे सांगितलं की हा जगाचा सर्व पसारा व्यर्थ आहे. ही संपूर्ण जी चालू असलेली प्रचंड उलाढाल आहे, ही जगरूपी अनंत जीव जन्माला येणं, त्यांच्या जीवनामध्ये अनंत प्रसंग घडणं आणि ते जीवन संपन्न, पुन्हा दुसरे जीव जन्माला येतात, ही जी सगळं चालू आहे ही व्यर्थ चालू आहे. आणि याला जर आपण योग्य भाषेमध्ये म्हणलं की हा एक त्या चित्तशक्तीचा विलास आहे, खेळ आहे, लीला आहे, याच्यातून काहीही साध्य होणार नाही. सार असं जीवनामध्ये काहीही निघणार नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, जीवनाची व्यर्थता सिद्ध होण्यासाठी मला ती दृष्टी आली पाहिजे, जे जीवनाचा खेळ जीवनाच्या बाहेर राहून मला पाहता आला पाहिजे. ज्या दिवशी माणसाला अशी दृष्टी येईल की संपूर्ण जीवनाचा आणि जीवनातील या संयोगाचा काहीही प्रभाव त्याच्यावर पडणार नाही, कारण तो आता फक्त एक दृष्टी बनून उरलेला आहे. बाकी या खेळाशी त्याचा कसला संबंध नाही, फक्त पाहतोय तो आणि स्वतःला असं स्थिर केलंय, असं शांत केलंय की आता जग त्याच्यासाठी फक्त लीला उरलंय. इथं गांभीर्य नाही, सिरियसनेस नाही, इथे काहीही प्रयोजन नाही, इथे काही सार्थक नाही, इथे काही न्याय नाही. इतकी सगळ्या प्रचंड उलाढालीचं कितीही गांभीर्य आपल्याला असलं तरी ते चुकीचं आहे, कारण ती मला दुःख देणार आहे, व्यथा देणार आहे. आणि म्हणून या जीवनातून जो मुक्त झाला, जो आनंद बनून राहिला, ज्याने अखंडित स्थिरता प्राप्त केली, असा साक्षीत्व प्राप्त झालेला, दृष्टा झालेला पुरुषच या जगाची व्यर्थता जाणू शकतो किंवा त्याच्या दृष्टीसमोर या जगाची व्यर्थता सिद्ध होते. आणि म्हणून या जगामध्ये केवळ ज्ञानच हे करू शकतं, जगाची व्यर्थता आपल्याला दाखवून देऊ शकतं. जो खेळ आपण खूप मनावर घेतलेला आहे आणि कंबर कसून आपण त्या खेळामध्ये उतरलो आणि त्याचं गांभीर्य आपण सांभाळतो, त्या गोष्टीतून सार्थक असं काहीच निघणार नाही. तिथं मला सुखी करणारी अशी गोष्टच नाही, कशानेच मी सुखी होऊ शकत नाही.
तिथे काहीही सिद्ध होणार नाही, तिथे पूर्णत्व येणार नाही. म्हणून जग ही एक व्यर्थता आहे, एक व्यर्थ खेळ चालू आहे. अनंत अनंत संयोगाचा एक व्यर्थ खेळ चालू आहे. सगळ्या गोष्टी घडत आहेत, त्याला मागचा पुढचा काही धक्का कारणीभूत आहे. जसे अनंत लाटा समुद्रामध्ये उसळत राहाव्या, तसं या जगामध्ये हे सर्व प्रकार चालू आहेत. आणि याचा परिणाम जोपर्यंत आपल्यावर होत आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्यातून मुक्त होण्याची गरज आहे. आणि म्हणून मानवी जीवनाचं प्रयोजन सगळे वेद, शास्त्र, संत, ऋषी सगळ्यांनी मानवी जीवनाचं प्रयोजन सांगितलं की तुला याच्यातून मुक्त व्हायचं आहे, तुला केवळ आनंदरूप व्हायचं आहे. आणि ज्या दिवशी आपण आनंदरूप होऊ, ज्या दिवशी आपण या खेळातून मुक्त होऊ, त्यावेळेस आपल्याला या जगाच्या व्यर्थतेची काहीही समजून सांगण्याची गरज नाही. आपल्या दृष्टीमध्ये हे सिद्ध होईल की हे सगळं जग व्यर्थ आहे, हे तर काहीच गांभीर्य नाही आणि स्वतःची मौज मात्र कायम असेल. म्हणून हा जगाचा व्यर्थ खेळ व्यर्थ आहे असं जाणण्याची दृष्टी माझ्याकडे आली पाहिजे. आणि ती केवळ दृष्टी बनण्यासाठी आपण जन्माला आलो. आणि म्हणून त्यावेळेस आपण केवळ चैतन्य असू आणि आपलं जीवन मग केवळ या चैतन्याच्या दृष्टीने, या मुक्तीच्या दृष्टीने प्रयत्न करणारा असेल किंवा दुसऱ्यांना तिकडे घेऊन जाण्यासाठी असेल, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.